हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज 48 तासासाठी देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतात तयार झालेल्या WD पासून एक पावसाळी जोडक्षेत्र हे अशा पद्धतीने तयार होतंय आणि या जोडक्षेत्राचा महाराष्ट्रावर परिणाम होत असून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट सुरू झाली आहे. आपण सध्या भारतातील विजांचा लखलखाट बघतो आहोत. यामध्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे करून घाटमाथ्यावर याचा प्रभाव जास्त असून आता तो पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस रात्रपाळी देखील करू शकतो. उशिरापर्यंत पावसाचा प्रभाव राहू शकतो. गेल्या 24 तासासाठी दिलेल्या भारतीय हवामान खात्याच्या अलर्टमध्ये काही बदल आपल्याला सकाळी दिलेल्या व्हिडिओमध्ये आणि आता दिसत आहेत. हे जोडक्षेत्र तयार होण्यासंदर्भात आपल्याला सकाळपासूनच अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय बहुतांश भारतामध्ये म्हणजे आपण अपवाद जर बिहार किंवा कोकणचा सोडला तर सर्वदूर भारतामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर उद्या देखील हा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. फक्त पश्चिमी राजस्थान गुजरातमध्ये हा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, कारण WD पुढे सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात आज आणि उद्या गारपिटीची शक्यता कायम आहे. आपण सध्या भारतीय उपग्रहानुसार जर बघितलं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण घाटमाथ्याच्या पूर्व भागामध्ये एक मोठा प्रभाव आहे. मग यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमी भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अगदी नाशिक पूर्व भाग असेल, पुणेचा बहुतांश भाग असेल, सातारा, कोल्हापूर या अनेक भागामध्ये हे वातावरण तयार होत आहे आणि हे वातावरण रात्री बऱ्यापैकी जोरदार राहील असा अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो GFS मॉडेलने आज 24 तासात महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण या ठिकाणी थोडा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. याबाबत IFS मॉडेलने मात्र केवळ मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस दाखवला आहे आणि या ठिकाणी मात्र IFSचा अंदाज काही अंशाने जुळताना दिसत नाही. आपण या ठिकाणी बघतो की मुख्यत्वे करून मराठवाडा, दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही भागात या वातावरणाची शक्यता पुढील 24 तासात व्यक्त करण्यात आलेली आहे. आपण USAI मॉडेल जरी बघितलं तर याचा अंदाज देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी जुळताना दिसतोय आणि SSE मॉडेलचा देखील अंदाज महाराष्ट्रामध्ये या 24 तासासाठी जुळताना दिसतोय. 48 तासासाठी मात्र दक्षिण मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिणी जिल्ह्यांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये थोड्या वातावरणाचा SSE मॉडेलने अंदाज दिला आहे. आयकॉन मॉडेलने देखील विदर्भासहित दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. तोच अंदाज जवळपास GFSचा आहे. सध्याच्या पॅटर्नमध्ये आपल्याला IFS मॉडेलचा अंदाज थोडा कमजोर स्थितीकडे झुकताना दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला इतर मॉडेलचा आधार घेणं अपेक्षित आहे. आपल्यासाठी AIFS मॉडेल देखील जास्त महत्त्वाचं आहे SMWचं, कारण त्याने देखील आपल्याला 48 तासामध्ये महाराष्ट्रभर पावसाचा अंदाज कायम दाखवला आहे आणि ट्रफ ही उत्तर भारतापासून अगदी केरळपर्यंत दाखवलेली आहे. त्यामुळं AIFSचा अंदाज देखील या ठिकाणी जुळताना दिसतोय IFSच्या तुलनेत. उद्या 31 तारखेला GFS मॉडेलने राजस्थान, मध्य प्रदेशच्या काही भागात वातावरण दाखवलं आहे. महाराष्ट्रात काही तेवढं वातावरण दाखवलेलं नाही आहे. महाराष्ट्रात तसंच 1 तारखेला कमीच वातावरण दाखवलं आहे. उष्णतेची लाट सध्या विदर्भात 40शी पार आहे. मराठवाड्यातही उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा मध्य भारतावर बऱ्यापैकी प्रभाव दिसून येतोय आणि हा पुढील 48 तास विदर्भ, मराठवाड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. आपण साधारणपणे WD आणि एकूणच असलेल्या चक्राकार स्थिती किंवा सायक्लोनिक सर्क्युलेशन्स आणि त्यामधून तयार झालेल्या ट्रफ लाईन्स या सर्व गोष्टी भारतीय हवामान खात्याने या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. सध्याच्या स्थितीनुसार आपण बघतो की मध्य भारतावरही पावसाळी परिस्थिती आहे आणि दक्षिण भारतातही पावसाळी परिस्थिती आहे आणि यामध्ये एक ट्रफ तयार झालेली आहे आणि त्यामुळे
महाराष्ट्रामध्ये 30 तारखेला एक नवीन वातावरण बनताना दिसते. महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाल्याची नोंद या ठिकाणी स्पष्ट होते. पुण्यामध्ये अगदी काश्मीरसारखी गारपीट झालेलं बघतो आजचा हा व्हिडिओ आहे. आणि अशा पद्धतीचं अनेक ठिकाणी म्हणजे नाशिक, पश्चिमी अहिल्यानगर किंवा धुळ्यामध्ये देखील गारपीट झालेली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे वातावरण बदललं आहे आणि हे वातावरण पुढील 48 तास सातत्य ठेवून राहील असा अंदाज आहे. सध्या आपण बघतो की जवळपास नंदुरबार पूर्व भाग, मालेगाव, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, अगदी सोलापूरच्या उत्तर भागामध्ये WTचा प्रभाव एका ट्रफच्या माध्यमातून महाराष्ट्रात जोडला गेला आहे आणि त्यामुळे जोरदार पाऊस आणि गारपीट बऱ्याच भागात होते. काढणीला आलेली पिके आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. त्यामुळे आम्ही 48 तासात शेतकऱ्यांना अलर्ट करतोय. वेगवेगळ्या मॉडेलनुसार हे वातावरण कसं तयार झालंय हे JFS मॉडेलचा आपण भाग बघतो. जवळपास अगदी जुन्नर किंवा खोपोलीपर्यंत, पुण्यापर्यंत याचा प्रभाव आहे. सुरुवातीला अजून आपल्याला काही व्हिडिओ येतील. अगदी नंदुरबार, जळगाव, नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, अगदी अकोला, बुलढाण्यापर्यंत किंवा इकडे अहिल्यानगर पश्चिममध्ये जोर आहे, पुण्यामध्ये उत्तरेला जोर आहे, साताऱ्यात जोर आहे. आणि आता आपल्याला जर याची थोडी पुढची परिस्थिती बघितली तर हे थोडं पूर्वेला सरकेल असा अंदाज आहे. म्हणजे याचा प्रभाव देखील जवळपास रात्री 10-12 वाजेपर्यंत राहील असं दिसतंय. अगदी मराठवाड्यापर्यंत, विदर्भापर्यंत त्याचा प्रभाव जाणार आहे. शिवाय लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात देखील रात्री उशिरापर्यंत प्रभाव राहण्याची शक्यता आहे. उद्या देखील हा अंदाज कायम राहणार आहे, कारण उद्या देखील पाऊस होईल. उद्या दुपारनंतर देखील वातावरण बदलेल आणि बऱ्याच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. परंतु JFSने आजच्या एवढं प्रभावी वातावरण उद्या होईल असं दाखवलेलं नाही. आयकॉन मॉडेलचा अंदाज सध्या आम्हाला महाराष्ट्रामध्ये अधिक जुळताना दिसतोय. मराठवाड्याच्या बऱ्याच भागात आता पावसाचा प्रभाव वाढणार आहे. रात्रपाळी करेल पाऊस बऱ्याच भागामध्ये. यामध्ये मुख्यत्वे करून जिल्हे आपण बघूयात. नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि उत्तर सोलापूर या भागात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. या मॉडेलने देखील उद्या तसा प्रभाव कमी दाखवला आहे. याचा अर्थ संकट टळलं असं नाही. 1, 2, 3 तारखेला देखील पुढे हे वातावरण आणखी जोर पकडणार आहे. 48 तासासाठी याच भागामध्ये जवळपास आपण असं बघू की नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, लातूर या भागापर्यंत त्याचा प्रभाव राहील. सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिवच्या